नमस्कार मंडळी 2024च्या पीक विम्या संदर्भात आणि 2023च्या पीक विम्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आलेले आहे। 2024चा पीक विमा सुद्धा वाटप सुरू झालेला आहे आणि 2023चा पीक विमा सुद्धा वाटप सुरू झालेला आहे। या 22 जिल्ह्यांपैकी 6 जिल्ह्यात पैसे वाटप सुरू झालेले आहेत। मग कोणत्या पिकाचा पीक विमा वाटप केला जात आहे, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जात आहे, त्याचबरोबर जे काही पीक विम्याची रक्कम असेल ती किती वाटप केली जात आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार। मग त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। या साईडला काळं किंवा पांढरं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा। त्यानंतर एक थंबचं बटन दिसेल त्याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका। एक घंटीचं बटन दिसेल त्याला सुद्धा ऑल करायला विसरू नका आणि आपले कमेंट काय असतील ते सुद्धा करायला विसरू नका। म्हणजे ज्यासाठी आपले शेती पिकाचं नुकसान झालं त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते आणि त्याचबरोबर जिल्ह्यात जे काही अधिसूचना काढल्या होत्या त्या अधिसूचनेनुसार सुद्धा 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप सुरू झालेले आहे आणि जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते त्या व्यक्तिगत क्लेमचा पीक विमा सुद्धा वाटप सुरू झालेला आहे। मग बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते। यामध्ये यवतमाळचा जो काही पीक विमा आहे तो 25% अग्रिमचा पीक विमा म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर 25% शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले रक्कम। आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट सुद्धा आहेत की शेतकऱ्यांच्या खात्यावर परत 75% पीक विम्याची रक्कम कधी वाटप केली जाणार आहे। काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे 1000 रुपये पीक विम्याची रक्कम वाटप झाली, कुठे 2000 रुपये, अशा पद्धतीने बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे सुद्धा जमा झालेले आहेत यवतमाळ जिल्ह्यात। आणि यवतमाळ जिल्ह्याचा जर विचार करायचा झाला आणि शेतकऱ्यांचे जे काही कमेंट असेल त्याचा विचार करायचा जर झाला तर मग जर आपण व्यक्तिगत क्लेम जर केलेले असतील, अंतिम कापणीचा जो काही क्लेम असेल तो जर आपण केला असेल तर यवतमाळ जिल्ह्यात परत एकदा पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे। त्याचबरोबर जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना 1000 रुपयाच्या आत जर पीक विमा मिळाला असेल तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा जे काही पीक विमा कंपनीचे निकष असतात त्या निकषानुसार परत रक्कम ही मिळण्याची शक्यता सुद्धा आहे। त्याचबरोबर परभणी जिल्ह्यात आता अधिसूचना काढलेल्या होत्या या परभणी जिल्ह्यात आणि अधिसूचनेनुसार 25% अग्रिमचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होण्याकरता सुरुवात सुद्धा झालेली आहे। सोनपेठ तालुक्यात सुद्धा पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत। जवळपास 6800 रुपये एवढी रक्कम हेक्टरी अनुदानाची रक्कम ही जमा केली जात आहे। आता परभणी जिल्ह्यात आपण विचार करत असाल की मग काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले, काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही, पैसे कधी जमा केले जातील, असे जे काही आपले कमेंट असतील यामध्ये या पद्धतीने जे काही शेतकऱ्यांचा आपला क्लेम असेल, पीक विमा असेल, तो क्लेम जशा पद्धतीने अप्रूव्ह केला जाईल त्याच पद्धतीने आपल्या पीक विम्याची रक्कम सुद्धा परभणी जिल्ह्यात ही वाटप केली जाणार आहे। आता परभणी जिल्ह्यात बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट होते की आम्ही क्लेम केला नाही, क्लेम केला नसेल तर मग पीक विमा मिळणार का? होय, पीक विमा मिळणार। जे काही कंपनीचे नियम आहेत किंवा जे काही जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढल्या होत्या अधिसूचनेनुसार 25% अग्रिमचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर हा परभणी जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे। उर्वरित जे काही शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा हे पैसे जमा केले जाणार आहे। आता सोलापूरचा जर विचार करायचा झाला तर मग सोलापूर जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याची रक्कम वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांना कुठे 1500 रुपये पैसे हे जमा केले जात आहेत। कारण तर ज्या पद्धतीने आपला गट नंबर असेल तो गट नंबरची जी काही प्रोसेस असेल ती व्हेरीफाय झाल्यानंतर कुठे तुरीच्या पीक विम्याचं वाटप सुरू झालेले तर कुठे सोयाबीनचा पीक विमा सुद्धा सोलापूर जिल्ह्यात वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर जालना जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात पैसे वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। जालना जिल्ह्यात बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहेत। जवळपास 70% शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आणि जे काही उर्वरित 30% शेतकरी असेल, सोयाबीनचा पीक विमा असेल, तुरीचा पीक विमा असेल, या जालना जिल्ह्यात सुद्धा वाटप हे केलं जाणार आहे। येत्या काही दिवसात हे पैसे जमा केले जातील। त्याचबरोबर लातूर जिल्ह्यात मध्ये जे काही शिरूर तालुका आहे किंवा शिरूरचा जो काही भाग आहे जवळपास 30% शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले तर उर्वरित जे काही 70% शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा येत्या काही दिवसात पीक विम्याची रक्कम वाटप केल्या जाण्याची शक्यता आहे। आणि त्याचबरोबर बीडचा जर महत्वाचा विषय झाला तर मग बीडचा जो काही 2024चा पीक विमा असेल तो सुद्धा अप्रूव्ह होत आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या 2024च्या पीक विम्याची सुद्धा रक्कम वाटप केली जात आहे। त्याचबरोबर जे काही लातूरचा 2023चा पीक विमा होता, बरेच काही पीक विमा कंपनीच्या माध्यमातून कारण दाखवण्यात आले होते, त्या पीक विम्याचं वाटप करण्यात आलं नव्हतं आणि आता जे काही त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतील त्याच ठिकाणचे जे काही जिल्हाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून याचा पाठपुरावा करण्यात आला होता आणि 2023चा पीक विमा सुद्धा बीड जिल्ह्यात वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे।
जो काही 2023चा पीक विमा आहे तो तुरीचा पीक विमा काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। काही प्रमाणात म्हणजे जी काही रक्कम असेल, कुठे 5,000 रुपये मिळायची, कुठे 4,000 रुपये मिळायची, ती रक्कम सध्या मिळत नाही। परंतु जे काही रक्कम असेल तुरीचा पीक विमा त्यामध्ये 1,000 रुपये, कुठे 1,500 रुपये, कुठे 3,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 10,000 रुपये अशा पद्धतीने पीक विम्याचं 2023च्या पीक विम्याचं वाटप सुद्धा बीड जिल्ह्यात सुरू झालेले आहे आणि 22 जिल्ह्यापैकी या 6 जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेले आहे। बऱ्याच शेतकऱ्यांचे परत कमेंट सुद्धा येऊ शकतात की खोटी माहिती दिली किंवा पैसे जमा झाले नाही। आता मी सांगतोय परत तुम्हाला, समजा आपण परभणी जिल्ह्याचा जर विचार करायचा झाला तर मग परभणी जिल्हा खूप मोठा आहे आणि परभणी जिल्ह्यातील जे काही शेतकरी असतील, ज्या पद्धतीने आपण क्लेम केलेला होता, जो काही व्यक्तिगत क्लेमचा राज्य सरकारच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणचे जे काही लोकप्रतिनिधी असतील किंवा जिल्हाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून जे काही पाठपुरावा करण्यात आला होता आणि 25% अग्रिमचा पीक विमा परभणी जिल्ह्यात सरसकट मंजूर झाला होता। या प्रमाणात काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। जिल्हा जशा पद्धतीने मोठा आहे त्याच पद्धतीने जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून पैशाची किंवा स्वतःचे जे काही व्यक्तिगत क्लेम केले होते, यामध्ये परभणी जिल्ह्याचा जो काही पैसे रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। आता जे काही 6 जिल्हे आहेत त्या 6 जिल्ह्यात सुद्धा पैसे वाटप होत आहेत। काही शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पैसे होतील, काही शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या पैसे होतील आणि अशा पद्धतीने पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेले आहे। या 6 जिल्ह्यात पैसे वाटप सुरू झालेले आहे। इतर काही जे जिल्हे त्या जिल्ह्याचं सुद्धा आपण नेहमीच अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कोणत्या जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप केलं जाईल, कोणत्या जिल्ह्यात पीक विमा किती मिळत आहे, संपूर्ण आकडेवारी आपण नेहमीच घेत राहू। परंतु त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर मग या साईडला चॅनलवर जे काही सबस्क्राईबचं बटन दिसेल, काळं किंवा पांढरं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। आपले काही कमेंट असतील सुद्धा करायला विसरू नका, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।